नमस्कार, सरिताज किचन मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। सध्या नवरात्री सुरू आहे आणि नवरात्रीच्या 7व्या दिवशी, 8व्या दिवशी किंवा 10व्या म्हणजे सप्तमी, अष्टमी किंवा दसऱ्या दिवशी बऱ्याचशा भागांमध्ये घटाला कडकण्यांचा नैवेद्य दाखवला जातो। तर त्यासाठी एकदम खुसखुशीत कडक किंवा वातड न होणाऱ्या कडकण्या कशा बनवायच्या तेच आज आपण पाहणार आहोत। तर वेळ न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया। तर त्यासाठी इथे एका परातीमध्ये मी वाटीने मोजून 2 वाटी मैदा घेणार आहे। या ठिकाणी साहित्य मोजून घेण्यासाठी घरातील कोणतीही एखादी वाटी किंवा कपचं मेजरमेंट सेट करून घ्या, कारण यामध्ये लागणारं सर्व साहित्य आपण एकाच वाटीने किंवा कपाने मोजून घेणार आहोत। तर इथे मी 2 वाटी मैदा घेतलाय। मैदा मी व्यवस्थित स्वच्छ चाळून घेतलाय। त्यानंतर आता त्यामध्ये 2 चिमूटभर मीठ घालायचं। कोणताही गोडाचा पदार्थ करताना त्यामध्ये थोडंसं मीठ घातलं की त्या पदार्थाची चव आणखी वाढते। त्यानंतर आता यामध्ये ज्या वाटीने मोजून 2 वाटी मैदा घेतला होता त्याच वाटीने मोजून इथे मी अर्धी वाटी रवा घेतलाय। रवा मी 10 मिनिटं पाण्यामध्ये भिजवून घेतलाय। तर इथे मी तुम्हाला टिप सांगते, रवा जर तुम्ही या पद्धतीने पाण्यामध्ये भिजवून घेतला आणि त्यानंतर वापरला तर पहिली गोष्ट म्हणजे कडकणी अजिबात कडक होत नाही। त्याचप्रमाणे जेव्हा तुम्ही कडकणी लाटताना तेव्हा ती बाजूनी चिरडते, कारण आपण त्यामध्ये रवा असाच घातलेला असतो। जर तुम्ही रवा या पद्धतीने भिजवून घातला तर कडकणी लाटून घेतल्यानंतर बाजूनी चिरडणार सुद्धा नाही। त्यानंतर आता रवा या मैद्यामध्ये छान एकसारखा मिक्स करून घ्यायचा। त्यानंतर इथे मी 2 चमचे तूप कडकडीत गरम करून घेतले ते घालायचं। या ठिकाणी तुम्ही तुपाऐवजी तेलाचा वापर केला तरी चालेल, पण फक्त 2 चमचे तूप किंवा 2 चमचे तेल एवढंच प्रमाण वापरायचं आहे। जर तुम्ही जास्त प्रमाणात तेल किंवा तूप वापरलं तर कडकण्या जास्त तेलकट होऊ शकतात, त्याचप्रमाणे कडकसुद्धा होऊ शकतात। तूप घातल्यानंतर आता तूप गरम आहे, त्यामुळे मी सुरुवातीला तूप थंड होईपर्यंत चमच्यानेच हे एकसारखं मिक्स करून घेणार आहे। तर इथे तूप पूर्णपणे थंड होईपर्यंत हे सर्व साहित्य मी चमच्याने मिक्स करून घेतले। आता तूप पूर्णपणे थंड झाले, हाताला अजिबात चटका बसत नाहीये। त्यानंतर आता यामध्ये ज्या वाटीने आपण मैदा आणि रवा मोजून घेतला होता त्याच वाटीने इथे मी पाऊण वाटी पिठी साखर घेतली आहे। ती पिठी साखर मी यामध्ये घालणार आहे। पिठी साखरेचं प्रमाण तुम्हाला जसं गोड आवडतं त्यानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। आता ही पिठी साखर सुद्धा मैद्यामध्ये आपण छान एकसारखी मिक्स करून घेऊयात। तुम्हाला जर हवं असेल तर पिठी साखर तुम्ही मैद्यामध्ये मिक्स न करता आपण जे पीठ मळून घेण्यासाठी दूध वापरणार आहोत ना त्यामध्ये मिक्स करून वापरली तरी चालेल, पण बऱ्याच वेळा काय होतं, जे आपण दूध घेतो ते दूध बऱ्याच वेळा थोडंफार तरी शिल्लक राहतं, त्यामुळे पिठी साखर अशा पद्धतीनेच मिक्स करून घ्या। तर इथे पिठी साखर मी व्यवस्थित एकसारखी मिक्स करून घेतली आहे। त्यानंतर इथे मी ज्या वाटीने मैदा, रवा आणि पिठी साखर मोजून घेतली होती त्याच वाटीने पाऊण वाटी दूध घेतले। आता लागेल असं थोडं थोडं दूध यामध्ये घालायचं आणि मध्यम सैलसर असं पीठ मळून घ्यायचं। पीठ मध्यम सैलसर यासाठी मळून घ्यायचं आहे कारण आपण यामध्ये रवा घातलाय। पीठ आपण अर्धा ते 1 तास भिजवून घेणार आहोत आणि पीठ भिजल्यानंतर रवा फुलतो आणि मळून घेतलेलं जे पीठ आहे ते पुन्हा टाईट होतं, त्यामुळे सुरुवातीलाच पीठ मळून घेताना मध्यम सैलसर मळून घ्यायचं। तर इथे लागेल असं थोडं थोडं दूध घालून मध्यम सैलसर असं मी पीठ मळून घेतलंय। छान असा पिठाचा गोळा तयार झालाय आणि इथे मी जे पाऊण वाटी दूध घेतलं होतं त्यातले 2 चमचे दूध शिल्लक राहिले। त्यानंतर इथे मी एक ओला रुमाल घेतलाय। रुमाल पाण्याने भिजवून त्यातील सर्व पाणी घट्ट पिळून घेतले। तो रुमाल या मळून घेतलेल्या पिठावरती झाकायचा आणि हे पीठ बरोबर 1 तास भिजवून घ्यायचं। कडकण्या बनवण्यासाठी मळून घेतलेलं पीठ जेवढा जास्त वेळ भिजवाल तेवढं ते पीठ छान असं फुलेल, त्यातला रवा फुलेल आणि कडकण्यासुद्धा एकदम छान तयार होतील। तर इथे 1 तास झालाय। 1 तास हे पीठ मी छान असं भिजवून घेतले। आता पुन्हा एकदा हे पीठ आपण 1-2 मिनिटं मळून घेऊयात। तर जेव्हा सुरुवातीला पीठ आपण मळून घेतलं होतं तेव्हा तुम्ही पाहिलंच असेल पीठ सैलसर होतं आणि 1 तासानंतर तुम्ही पाहू शकता पीठ थोडंसं टाईट झालंय, त्यामुळे सुरुवातीलाच पीठ मळून घेताना थोडंसं मध्यम सैलसर ठेवूनच मळून घ्यायचं। तर इथे मी हे पीठ पुन्हा 1-2 मिनिटं छान असं मळून घेतलंय। पीठ मळून घेतलं की आता त्या पिठाचे 2 भाग म्हणजे 2 गोळे तयार करून घ्यायचे। तर इथे मी 2 गोळे तयार करून घेतले आहेत। त्यानंतर पोळपाट घ्यायचा आणि पोळपाटावरती एक गोळा घेऊन त्याचा रोल तयार करून घ्यायचा।
तर इथे मी जसं व्हिडिओमध्ये दाखवले त्या पद्धतीने रोल तयार करून घ्यायचा। आता रोल तयार करून घेतला की काय करायचं, चाकूने याला कट करून घ्यायचं, म्हणजे याचे गोळे तयार करून घेता येतील। अशा पद्धतीने कट करून घेतलं की एकसारखे गोळे तयार होतात। तर इथे तयार करून घेतलेला रोल मी सुरीने कट करून घेतला आहे। बाकीचं पीठ आपल्याला असंच रुमालाने झाकून ठेवायचं आहे। त्यानंतर कट करून घेतलेलं जे पीठ आहे त्याचे मी व्हिडिओत दाखवते त्या पद्धतीने गोळे तयार करून घ्यायचे आणि जे शिल्लक राहिलेलं पीठ आहे त्याचे सुद्धा आपण याच पद्धतीने गोळे तयार करून घेणार आहोत। तर इथे सर्व कट करून घेतलेल्या पिठाचे मी गोळे तयार करून घेतले आहेत। तुम्ही बघू शकता एकसारखे गोळे तयार झाले आहेत। आता आपण कडकनी लाटून घेऊयात। तर त्यासाठी तयार करून घेतलेल्या गोळ्यातला एक गोळा घ्यायचा, बाकीचे तयार केलेले गोळे आणि पीठ रुमालाने झाकून ठेवायचं, म्हणजे ते कोरडे पडणार नाहीत। त्यानंतर इथे मी एका डिशमध्ये मैदासुद्धा घेतलाय। मैदा लावून ही कडकनी लाटली की एकदम पातळ लाटता येते आणि खाली पोळपाटाला चिटकत सुद्धा नाही। आता आपण जो गोळा तयार करून घेतलाय तो कोरड्या पिठामध्ये घोळून घेऊयात आणि आता एकदम पातळ अशी याची कडकनी लाटून घेऊयात। जेवढी पातळ लाटून घेता येईल तेवढी पातळ लाटून घ्यायची, मध्यम जाडसर किंवा जाडसर लाटायची नाही, नाहीतर बऱ्याच वेळा काय होतं मग कडकनी मऊ पडते। तर इथे जेवढी पातळ लाटून घेता येईल तेवढी पातळ ही कडकनी मी लाटून घेणार आहे। आपण यामध्ये मैदा घातलाय त्यामुळे कडकनी लाटली की थोड्याच वेळात ती आकसते आणि लहान दिसायला लागते। त्यामुळे कडकनी लाटताना एकदम पातळ आणि थोडीशी मोठी लाटून घ्या, म्हणजे कडकनी नंतर आकसली तरी आकाराने ती मोठी दिसेल। तर इथे मी एकदम पातळ अशी ही कडकनी लाटून घेतली आहे। तुम्ही पाहू शकता खाली पोळपाट सुद्धा यामधून दिसतोय। अशीच पातळ कडकनी तुम्हाला सुद्धा लाटून घ्यायची आहे। त्याचप्रमाणे तुम्ही याच्या कडा सुद्धा पाहू शकता, एकदम पातळ कडकनी लाटली आहे, अजिबात मध्यम जाडसर किंवा जाडसर ठेवली नाहीये। आणि आपण यामध्ये रवा भिजवून घातला होता त्यामुळे कडकनी बाजूनी अजिबात चिरडली नाहीये। त्यामुळे जर कडकनी तुम्हाला आहे अशीच तळून घ्यायची असेल तर तळून घेऊ शकता। पण मी काय करणार आहे, इथं मी एक डब्याचं झाकण घेतलंय, या झाकणाने ही कडकनी गोलाकार करून घेणार आहे, म्हणजे कसं सर्वच कडकण्या आपल्याला एकसारख्या आकाराच्या मिळतील। त्यामुळे तुम्ही सुद्धा या पद्धतीने एखाद्या डब्याच्या झाकणाने ही कडकनी गोलाकार करून घेऊ शकता। तर इथे तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट आणि पातळ अशी कडकनी लाटून तयार झाली आहे। तुम्हाला जर यापेक्षा मोठ्या कडकनी बनवायच्या असतील तर तुम्ही एखादं मोठं डब्याचं झाकण घेऊन या कडकनी गोलाकार करून घेऊ शकता। त्यानंतर आता बऱ्याच ठिकाणी कडकण्यांची माळ बनवली जाते। तर त्यासाठी काय करायचं, जेव्हा आपण कडकनी लाटून घेऊ तेव्हाच कडकनीला या पद्धतीने होल करून घ्यायचा। तर इथे मी टूथपिकने होल करून घेणार आहे। तुम्ही जे पेनाचं झाकण असतं ना त्यानं सुद्धा होल करून घेऊ शकता, पण तो होल थोडासा मोठा दिसतो, त्यामुळे मी टूथपिकने अशा पद्धतीने होल करून घेणार आहे। अशा पद्धतीने सुरुवातीलाच होल करून घेतला की कडकण्या अगदी सहज ओवता येतात आणि त्या तुटत नाहीत। पण जर कडकण्या तुम्हाला अशाच खायच्या असतील तर होल करून नाही घेतला तरी चालेल। आता जे गोळे तयार करून घेतले आहेत त्या सर्व गोळ्यांच्या आपण सेम याच पद्धतीने कडकण्या 8 ते 9 कडकण्या लाटायच्या आणि लगेच तळून घ्यायच्या। तुम्ही सर्व कडकण्या लाटत बसलात तर आधी लाटलेल्या कडकण्या कोरड्या पडतील आणि त्यामध्ये तेल जास्त शोषलं जाईल। त्यामुळे फक्त सुरुवातीला एक 8 ते 9 कडकण्या लाटायच्या, तळून घ्यायच्या आणि त्यानंतर राहिलेल्या कडकण्या लाटून घ्यायच्या। पण जर कडकण्या बनवण्यासाठी तुमच्या मदतीला कोणी असेल तर तुम्ही एकसाथ सर्व कडकण्या लाटून घेऊ शकता, म्हणजे तुमच्या मदतीला जे कोणी आहे ते कडकण्या तळून घेईल। तर इथे मी अशीच सेम एकदम पातळ कडकणी लाटून घेतली आहे, झाकणाने कट करून घ्यायची आणि इथे मी एकसाथ 9 ते 10 कडकण्या बनवून घेतल्या आहेत। कडकण्या तुम्ही पाहू शकता एकदम पातळ लाटल्या आहेत। आता या कडकण्या आपण तळून घेऊयात। तर कडकण्या इथे तुम्ही बघू शकता मैदा घातल्यामुळे आकसल्या आहेत आणि थोडासा लहान आकार दिसतोय। तर त्यासाठी तुम्ही कडकणी तळण्याआधी त्यावरती लाटणं फिरवून घेऊ शकता किंवा आहे अशाच तळून घेऊ शकता। आता आपण या कडकण्या तळून घेऊयात। तर कडकण्या तळण्यासाठी सुद्धा तेलाचं टेम्परेचर कसं असावं हे लक्षात घ्या। तेल जास्त कडकडीत गरम करायचं नाही किंवा नॉर्मल कोमटही नसावं, तर तेल मध्यम गरम झालेलं असायला पाहिजे। तर ते कसं ओळखायचं, पिठाची एक गोळी घ्यायची, तेलामध्ये सोडायची, गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो ठेवायचा। पिठाची गोळी तेलामध्ये सोडल्यानंतर 1-2 सेकंदातच खालून बुडबुडे येऊन ती तेलामध्ये लगेच वरती येते, म्हणजे तेल एकदम परफेक्ट गरम आहे। तेल जर जास्त गरम असेल तर कडकणी तेलामध्ये सोडली की लगेच रंग बदलतो आणि तेलामधून कडकणी काढली की मऊ पडते।
त्याचप्रमाणे जर तेल थंड असेल किंवा कोमट असेल तर तेल जास्त शोषलं जातं. तर आता आपण तेल परफेक्ट गरम आहे, कडकणी तळून घेऊयात. तर त्यासाठी सुरुवातीला गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो ठेवायचा आहे. कडकणी तेलामध्ये सोडायची. कडकणी तेलामध्ये सोडली की गॅसचा फ्लेम मध्यम करायचा आणि मध्यम आचेवरती ही कडकणी आता अलटीपलटी करत सोनेरी रंग येईपर्यंत आपण तळून घेणार आहोत. कडकणी तेलामध्ये सोडल्यानंतर तुम्ही पाहू शकता थोडीशी फुललेली दिसेल, पण काही हरकत नाही. त्याचप्रमाणे तुम्ही बघू शकता ज्या कडकणीच्या कडा आहेत त्या लालसर व्हायला लागल्या आहेत, म्हणजे कडकणी आपली 1 सेकंदभरातच छान अशी तळली जाते. तर इथे तुम्ही बघू शकता परफेक्ट अशी कडकणी मी तळून घेतली आहे. आता ही तळून घेतलेली कडकणी आपण एखाद्या ताटामध्ये काढून घेऊयात आणि राहिलेल्या कडकण्यासुद्धा आपण याच पद्धतीने तळून घेऊयात. तर इथे मी एका वेळी फक्त एकच कडकणी तळून घेते आहे. तुम्ही 2-3 तळून घेतल्यात तरी चालतील आणि कडकणी तळायला जास्त वेळ लागत नाही. फक्त 1-2 मिनिटातच ही कडकणी परफेक्ट अशी तळून होते. आता राहिलेल्या सर्व कडकण्यासुद्धा मी याच पद्धतीने लाटून आणि तळून घेणार आहे. तर इथे मी सर्व कडकण्या बनवून लाटून तळून घेतल्या आहेत. तुम्ही पाहू शकता कडकण्या एकदम परफेक्ट तयार झाल्या आहेत, अजिबात तेलकट नाही. मी तुम्हाला ही कडकणी हातावरती चोळून दाखवते. तुम्ही बघू शकता कडकणीला अजिबात तेल नाही आहे. त्याचप्रमाणे कडकण्यांचा रंगसुद्धा पाहू शकता तुम्ही किती सुंदर आला आहे. आणि ते कडकणी पाहू शकता तुम्ही मस्त कुरकुरीत खुसखुशीत अशी तयार झाली आहे. कडकणी अजिबात कडक नाही आहे किंवा वाताड झाली नाही आहे. त्याचप्रमाणे कडकणी जेवढी तुम्ही चुरून घ्याल तेवढा त्याचा खारीसारखा एकदम छान असा चुरा होतोय. आणि यामध्ये मी तुम्हाला जे काही साहित्याचं प्रमाण सांगितलं आहे त्यामध्ये 40 कडकण्या अगदी सहज बनवून तयार होतात. तर या वर्षीच्या नवरात्रीमध्ये घटाला नैवेद्य दाखवण्यासाठी कडकण्या या पद्धतीने तुम्ही सुद्धा नक्की बनवून पहा. आणि तुम्हाला जर आजचा हा रेसिपी व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर व्हिडिओला तुमच्या मित्रपरिवारासोबत नातेवाईकांसोबत जास्तीत जास्त शेअर करा, लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. आणि अशाच रेसिपीजसाठी आपल्या सरिताज किचन मराठीला सबस्क्राईब नक्की करा. आणि पुन्हा भेटूयात अशाच एका साध्या सोप्या आणि नवीन रेसिपी व्हिडिओसोबत. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.